नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी। आता मागे गणेश चतुर्थीनिमित्त ही रांगोळी काढलेली आहे। सुंदर अशी गणेशाची रांगोळी आहे। तर बॉक्सच्या पद्धतीने बघा मी नेहमीप्रमाणे एक चौकोन काढून घेतलेला आहे। आता या चौकोनामध्ये आपण गणेशाची रांगोळी काढणार आहोत। व्यवस्थित चौकोन मी काढून घेतलेला आहे बघा। आता त्यामध्ये आपण कलर भरून घेणार आहोत। आता बाजूने जो आहे तो डार्क थोडा मरून कलर आणि मध्ये थोडासा लाईट मरून कलर मी भरून घेतलेला आहे। तर लाल रंगामध्ये काळा रंग मिक्स करून तो रंग मी ते भरलेला आहे। व्यवस्थित चौकोनामध्ये रंग भरून घ्यायचा आहे। मध्ये थोडासा लाईट कलर देऊन घ्यायचा आहे बघा। पूर्ण कलर मी भरून घेतला आणि मध्ये थोडासा लाल रंग टाकून घेतलेला आहे। आता ह्या चौकोनाच्या दोन्ही बाजूने आपण पिवळ्या रंगाची फुलं काढणार आहोत। आता डॉट देऊनच फुलं काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे एकदम सोपी आहे बघा। तर मी या डॉट काढून घेतलेले आहेत। त्याला पण काडीच्या साहाय्याने आपण मधल्या बाजूने जे डॉट आहेत ना ते ओढून घेणार आहोत। तर मग त्यामुळे काय एक फुलाचा आकार येईल बघा। मी ते डॉट जे आहेत ते मधल्या बाजूने ओढून घेतलेले आहेत। ही फूल काढण्याची पद्धत खूप सोपी आहे बघा। आणि मध्ये ऑरेंज कलर भरून घेतला आहे, त्यामुळे एक उठाव आलेला आहे फुलाला। आणि त्यामध्ये पण एक हिरव्या रंगाचा डॉट देऊन घेतला। आता बाजूने मी गुलाबी रंगाचे डॉट दिले आहे बघा। ते आपण काडीने थोडेसे फिरवून घेणार आहोत। एक फुलाचा आकार त्याला आपण देणार आहोत। सोपी आहे रांगोळी, अगदी झटपट होणारी। आपल्याला घाई असते तर ही रांगोळी एकदम पटकन होणारी आहे। झटपट काढून होते, जास्त काही वेळ लागत नाही या रांगोळीला बघा। व्यवस्थित मी काडीने त्याला आकार देऊन घेतला। आता फुलाच्या बाजूला पण आपण दोन हिरव्या रंगाने डॉट देऊन ते सुद्धा काडीने फिरवून घेणार आहोत। त्यामुळे थोडीशी जी रिकामी जागा आहे ना ती रांगोळीमध्ये दिसणार नाही बघा। मी काडीने जे हिरवे डॉट आहे ते सुद्धा थोडे थोडे फिरवून घेतलेले आहेत। आता मध्ये आपण डॉट देऊनच गणेशाची रांगोळी काढणार आहोत। आता हे गणेशाची रांगोळी काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे। जास्त काही ड्रॉइंग वगैरे आपल्याला करत बसायचं नाही आहे। फक्त डॉट देऊन जे गणेशाची सोंड आहे त्याचा आकार किंवा कानांचा आकार, पायांचा आकार आपण देऊन घेणार आहोत। आणि काडीने ते डॉट थोडे थोडे ओढून घेणार आहोत। आता गणेशाच्या हातात जो मोदक असतो तो सुद्धा मी काढलेला आहे बघा। रांगोळ्या तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। मी रोज नवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर टाकतच असते। तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा। मी नक्कीच तुमच्या सूचनांचं किंवा तुमच्या प्रश्नांचं नक्कीच स्वागत करेल। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि रांगोळी शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात। धन्यवाद।